नमस्कार, कल्याणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला कट कुर्तीची कटिंग व स्टिचिंग दाखवणार आहे, तेही अगदी सोप्या पद्धतीने. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल. तर बघा, आता हा सीट घेरची मापे कशी घेतलेली आहे ते लक्ष ठेवा. तर हा बघा, जो काही आपला कुर्तीचा कट आहे ना, तिथून टेप पकडायचा आहे. तर दुसऱ्या कटपर्यंत तर किती आले? 19. तर आपलं पूर्ण सीट घेरची उंची किती आहे बघा, तर आहे 38. ठीक आहे, 38चा चौथा भाग येतो 9.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंच ॲड करायचे. किती झालं ते 12 इंच. आता बघा, पूर्ण शोल्डर आहे आपलं. जो बाहीचा जॉईंट जोडतो ना, तिथून तर दुसऱ्या जॉईंटपर्यंत आपल्याला बघायचं आहे 14 इंच. ठीक आहे, तर आपल्याला हाफच घ्यायचं आहे. ते किती आहे? 7 इंच. तर मी इथे 7 इंच घेणार नाही, मला 6 इंच शोल्डर हवा आहे. ठीक आहे, आता आपल्याला कुर्तीची उंची बघा, शोल्डरपासून तर खालपर्यंत घ्यायची आहे. तर इथे आहे 41 आणि 2 इंच ॲड करायचे आहे. ठीक आहे, तर किती झालं ते 43. आता चेस्ट बघा मी कसं मोजलेलं आहे ते. आपली जो काही बाही जोडलेला आर्महोलचा भाग आहे ना, तिथून तर दुसऱ्या आर्महोलपर्यंत आपल्याला हे काढायचं आहे. तर किती आहे? 17 इंच. म्हणजे पूर्ण चेस्ट आहे आपली 34 इंच. तर 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच. ठीक आहे, तर मी इथे 8.5 इंच लिहून घेतलेले आहे. तर आता बघा, कमरेचं माप आपलं बघा, कमरेची उंची सहसा आपण 14 ते 15 इंच घेतो. तिथूनच आपल्याला कमरेचं माप काढायचं आहे. तर कमर आहे बघा माझी 8 इंच. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण नंतर 2 इंच ॲड करणार आहोत. आपण चला याची कटिंग बघूयात. तर बघा, येथे मी कॉटनचं फॅब्रिक घेतलेलं आहे. ते आपल्याला 4 भागामध्ये फोल्ड होईल असं ठेवायचं आहे. ठीक आहे, तर आता पूर्ण सीट घेरा आहे ना, त्याच्यामध्ये 2.5 इंच करून आपल्याला हे पूर्ण त्याच्यापेक्षा आपण थोडंसं 1 इंच जास्त ठेवणार आहोत इथे. हे ना, कपडा थोडासा जास्त ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला कमी पडायला नको. तर बघा, मी अगोदर उंची चेक करते. आणि हो, कट करायच्या अगोदर नीट लक्ष ठेवायचं आहे की जी काय आपल्या कपड्यावरची डिझाईन आहे ना, ती उलटी सुलटी व्हायला नको, तो सरळच करून घ्यायची आहे. कधी कधी काय होतं, डिझाईन ही उलटी सुलटी आडवीसुद्धा नीट न लक्ष दिलं ना, तर आडवीसुद्धा होऊ शकते. तर ते व्यवस्थित दिसणार नाही. आता बघा, मी कपडा चेक करून घेते. थोडासा जास्तच ठेवलेला आहे मी, कमी पडायला नको सीट घेर, आणि त्याच्यापेक्षा थोडासा जास्त इथे ठेवलेला आहे. 1 ते 2 इंच मी 3 इंच तरी एक्स्ट्रा ठेवायचं आहे आपल्याला. तर बघा, चेक करते मी आहे का, तर आहे. आता मी इथे पहिले तर शोल्डर चेक करून घेणार आहे. तर शोल्डर टाकणार आहे. शोल्डर मी घेतला आहे बघा, फक्त 6 इंच. तुम्ही 7 इंचसुद्धा घेऊ शकता. मला 6 इंच हवं होतं. तर जिथून शोल्डर टाकलेलं आहे, तिथूनच खाली आर्महोलचं मापसुद्धा आपल्याला तेवढंच टाकायचं आहे. जेवढं तुम्ही शोल्डर घेतलेलं आहे, ते मी इथे 6 इंच आर्महोल घेतलेला आहे. आता मी हे स्केलने जोडून घेते. आता आपल्याला काय करायचं आहे, बंद साईडकडून आपल्याला चेस्ट बघायची आहे. आपली चेस्ट आहे बघा 8.5 इंच. 8.5 इंचला मी टिक करून घेते आणि हे जोडते स्केलनं. तुम्ही हवं तर सरळ आडवी रेषासुद्धा मारून घेऊ शकता. ठीक आहे, शिलाई मार्जिन आपल्याला आताच ॲड करायची नाही. ठीक आहे, जेवढं आहे तेवढं. पाठीमागच्या मुंड्यासाठी घेतलेलं आहे 1.5 इंच, आणि समोरच्या मुंड्यासाठी घेतलेलं आहे बघा मी अर्धा इंच कमी करून घेतलेलं आहे, म्हणजे 1 इंच. आता आपल्याला घ्यायची आहे कमरेची उंची. हाईट जास्त असेल तर तुम्ही 15 इंच घेऊ शकता. तर मी इथे 15 इंच कमरेची उंची घेतलेली आहे. आता जिथे आपली कमरेची उंची आलेली आहे, तिथेच आपल्याला कमरेची रुंदीसुद्धा घ्यायची आहे. तर कमर आहे बघा इथे 8 इंच. ठीक आहे, 8 इंचला मी इथे टिक करून घेते, आणि आडवी रेषा आपल्याला इथे द्यायची आहे, म्हणजे आपल्याला समजेल ते. ठीक आहे, आता आपल्याला आपल्या कटची उंची घ्यायची आहे. जिथपर्यंत आपला कटची उंची आहे ना, तिथे आपल्याला एक टिक करून घ्यायची आहे. तर इथे आहे 22 इंच. अर्धा इंच एक्स्ट्रा घेते मी, 22.5. ठीक आहे, आता तिथूनच आपल्याला सीट घेर घ्यायचा आहे आपला. ठीक आहे, 9.5. तर 9.5ला मी इथे एक टिक करून घेते आणि आडवी रेषा मारून घेते. बघा, इथे आडवी रेष मी मारून घेतलेली आहे, आणि खालच्या साईडने हे जशास तसं आपल्याला सरळ स्केलने जोडून घ्यायचं आहे. जशास तसं सरळ ठेवायचं आहे आपल्याला. जो काय आपला सीट घेतलेला आहे ना, रेष आपली, ती सरळ खाली आपल्याला सरळ ड्रॉ करून घ्यायची आहे.
आता हे वरच्या साईडकडून आपण जोडून घेऊया स्केलने. आता आपल्याला शिलाई मार्जिन 2-2 इंच ॲड करायचे आहे. ठीक आहे. आता पूर्ण हे जोडून घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून. काहीच अवघड नाही आहे. फक्त पहिलं जे आहे आपल्याला चेस्टची लाईन घ्यायची आहे, दुसरी कमरेची लाईन आणि तिसरी जी काय आपली सीट घेरची लाईन आणि परत सरळ आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. आता आपण कट करून घेऊया ते. आता बघा यातला एक भाग मी काढून ठेवणार आहे. पाठीमागचा भाग होईल तो आपला, कारण आपण 1.5 इंच मुंडा घेतलेला आहे, तो आपला पाठीमागचा भाग राहील. आणि आपल्याला आता समोरच्या भागासाठी अर्धा इंच मुंडा हा कमी करून घ्यायचा असतो, त्याच्यासाठी मी इथे अर्धा इंच कट करून घेते. ठीक आहे. आता बघा गळा रुंदी घेणार आहे मी 2.5 इंच आणि गळ्याची उंची घेणार आहे 6 इंच शिलाई मार्जिन सहित. आता हे जोडून घेते. तुम्हाला हवा तसा तुम्ही गळ्याचा आकार देऊ शकता समोरच्या भागासाठी आणि मागच्या भागासाठी सुद्धा. इथे मी समोरचा गळा कट करून घेते. तर इथे बघा पंचकोनी टाईप मी थोडंसं इथे केलेला आहे, ते मी कट करून घेणार आहे. आता हे आपला समोरचा भाग तयार झालेला आहे. आता पाठीमागचा भाग कट करून घेऊयात आपण. ठीक आहे. सॉरी, गळ्याची उंची. तर बघा इथे गळ्याची रुंदी आहे घेतलेली आहे 2.5 इंच आणि उंची घेतलेली आहे शिलाई मार्जिन सहित 3.5 इंच. आणि पाठीमागचा गळा हा मी इथे गोल करून घेतलेला आहे, गोलाकार दिलेला आहे. आपण हे आता कट करून घेऊया. आता दोन्ही पार्ट आपले इथे कट झालेले आहेत. आपण आता बाहीची कटिंग करून घेऊयात. इथे मी पफ बाही कट करणार आहे. तर बघा बाही कट करण्यासाठी पहिले तर मी चेस्टचा चौथा भाग इथे घेतलेला आहे. उंची घेतलेली आहे बाहीची 11 इंच. तुम्ही जशी बाही कट करता तशी इथे कट करून घ्यायची आहे. खालच्या साईडने 1 इंच वरती टिक केलेली आहे, वरच्या साईडने सुद्धा 1 इंचला आणि कॅप हाईट घेतलेली आहे 3 इंच. जिथून कॅप हाईट घेतली तिथूनच 1 इंच वरती मी टिक केलेली आहे. आणि माझी क्यूट पाय सुद्धा इथे टिका करत आहे. तर बघा सेंटरवरती एक टिक करून घेतलेली आहे आणि पुन्हा डबल दोन्हीकडचे पण सेंटर काढून घेऊन टिका केलेले आहेत. वरच्या साईडने अर्धा इंच आणि खालच्या साईडने अर्धा इंच अशा मी टिका केलेल्या आहेत आणि बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही जशी बाही कट करता तशी तुम्हाला इथे कट करून घ्यायची आहे. आता बघा ही पफ बाही आहे, त्याच्यासाठी वरच्या साईडने मी 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तुम्हाला जेवढा पफ हवा आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता, 3.5-4 इंच सुद्धा घेऊ शकता. आता मी हे व्यवस्थित जोडून घेणार आहे सेंटरवरती आणि आता ही बाही कट करून घेते मी. ओपन केल्यानंतर समोरच्या भागासाठी अर्धा इंच मी कमी करून घेतलेला आहे. सेंटरवरती आपल्याला एक कट द्यायचा आहे. आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया. ठीक आहे. आता पहिले तर पाठीमागचा भाग आपण स्टिच करूया. जो काय आपला गळ्याचा आकार आहे त्याला तिरकस पट्ट्या कट करायच्या आहेत आणि थोडंसं अंतर ठेवत आपल्याला या टिपा देऊन घ्यायच्या आहेत. आतल्या बाजूने थोडेसे कट्स द्यायचे आहेत आणि वरच्या साईडने आपल्याला दुमडून एक दाब टीप
देऊन घ्यायचे आहे. आता बघा दाब टीप दिल्यानंतर आपल्याला जो काय आपला टॉपचा साईड पार्ट आहे ना, त्याला आपल्याला कडेने काय करायचं आहे, आतल्या बाजूने फोल्ड करत वरतून एक शिलाई द्यायची आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही दाखवल्याप्रमाणे आतल्या बाजूने फोल्ड करत त्याला टीप देऊन एक टीप मारून घ्यायची आहे. लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्ही आतल्या बाजूने शिलाई देत असाल तर आपला जो काही खालचा दोरा आहे ना, तो सुद्धा आपल्या टॉपला असा मॅचिंग पाहिजे आहे, नाहीतर ते विचित्र दिसेल, व्यवस्थित दिसणार नाही. तर काळजी घ्यायची आहे एवढी. आता बघा दोन्ही साईडने टीप दिल्यानंतर आपल्याला खालच्या साईडने सुद्धा तशीच टीप मारून घ्यायची आहे आतल्या बाजूने फोल्ड करत, म्हणजे व्यवस्थित आपली टीप आहे ना ती सरळ येईल. वरच्या बाजूने जर टीप दिली ना तर आपल्याला खालचं जे काही दुमडलेलं आहे ना ते दिसणार नाही, मग तो कपडा काय होतो, सुटला जातो. याच्यासाठी आपल्याला आतल्या बाजूनेच टीप मारून घ्यायची आहे. आता बघा समोरच्या गळ्याला सुद्धा मी इथे पट्टी लावलेली आहे आणि वरच्या बाजूने दाब टीप देऊन घेतलेली आहे. जो काय आपल्या गळ्याचा आकार आहे तशीच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. गळ्याचा आकार चेंज व्हायला नको. जे काही आपले कोणे वगैरे असतील तिथे व्यवस्थित कट द्यायचे आहेत आणि नंतरच आपल्याला ही पलटी करून त्याच्यावरती दाब टीप देऊन घ्यायची आहे. आता सेम मागच्या पार्टला जसं केलं होतं तसंच समोरच्या पार्टला सुद्धा दोन्ही साईडने आपल्याला आतल्या बाजूने फोल्ड करत आणि नंतर मग खालचा जो पार्ट आहे तो दुमडत याला टिपा मारून द्यायच्या आहेत. ठीक आहे, आता दोन्ही पार्ट आपल्या इथे तयार झालेले आहेत. तर आपण एकदा चेक करायचं आहे लहान मोठे झाले का ते. माझे तर इथे झाले नाही. कधी कधी काय होतं, जी काय आपण आतल्या बाजूने फोल्ड केलं ना तो कमी जास्त होऊ शकतो. तर ठीक आहे, नंतर मी हा टॉप एकमेकावरती दोन्ही पार्ट ठेवून शोल्डर जॉईन करून घेतलेला आहे. गळ्याच्या साईडकडून जर टिपा मारत असाल तर आपल्याला तिथे टिपा लॉक करायच्या आहेत. आता बघा बाहीला सुद्धा मी आतल्या बाजूने थोडंसं दुमडत त्याच्यावरती एक टिप मारून घेतलेली आहे. आता ही पफ स्लीव आहे. आता बघा अगदी छोट्या 4 ते 5च प्लेट्स इथे आपल्याला टाकायच्या आहेत. ठीक आहे, आणि लक्षात ठेवायचं आहे की जी काय आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा प्लेट्स टाकणार आहोत ना, ते एकदम आपल्या समोरासमोरच आल्या पाहिजेत. आणि सेम या बाजूने जेवढ्या प्लेट्स टाकल्यात सेम त्याच दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला सेम तेवढ्याच प्लेट्स टाकायच्या आहेत आणि तेवढ्याच अंतरावरती. ठीक आहे, एवढी काळजी इथे घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त असा आपला हा पफ इथे तयार झालेला आहे. दुसरी बाहीसुद्धा सेम त्याच प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. आता आपण ही बाही जोडूया. बाही जोडताना नेहमी बाहीचं सेंटर अगदी आपल्या शोल्डरच्या सेंटरवरती ठेवायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे. नेहमी बाही जोडताना आपल्याला मधूनच सुरुवात करायची आहे. ठीक आहे, कडेने जोडायची नाही. तर बघा इथे मी बाही जोडून घेत आहे आणि लगेच आपल्याला इथे दुसरी शिलाईसुद्धा देऊन घ्यायची आहे. दोन्हीसुद्धा बाही इथे जोडून घ्यायच्या आहेत आपल्याला. बघू शकता मस्त इथे बाहीचा आपला हा पफ तयार झालेला आहे. मस्त असा लुक इथे आलेला आहे. आता आपल्याला उलट्या साईडने उलटा करायचा आहे टॉप आणि फिटिंगच्या टिपा मारून घ्यायच्या आहेत इथे. या कुर्तीची कटिंग व स्टिचिंग काही अवघड नाही. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला या कुर्तीचा फायनल लुक दाखवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता. मी त्याचं उत्तर देण्यास तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल. तर बघा व्यवस्थित 2 ते 3 इथे शिलाई आपल्याला फिटिंगच्या मारून घ्यायच्या आहेत.
बघा कुर्तीचा फायनल लुक. थँक्यू.